students, a very good morning to all of you. So now students, we have started our English syllabus. So as per the syllabus, we have seen very interesting lessons and poems also. So now today also we are going to learn a new lesson, that is The Boy Who Broke the Bank. आज आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे द बॉय हू ब्रोक द बँक. तर आता दिस इज अ स्टोरी ऑफ वन बॉय. ही एका मुलाची स्टोरी आहे. द बॉय हू इज अ स्वीपर बॉय. स्वीपर बॉय म्हणजे झाडू मारणारा मुलगा. ही एका झाडू मारणाऱ्या मुलाची स्टोरी आहे. नाव दिस स्टोरी इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड ही इज अ फेमस रायटर इन इंग्लिश लिटरेचर. हे इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक आहेत. इंग्लिश लिटरेचर म्हणजे इंग्रजी साहित्य. तर इंग्रजी साहित्यातील हे एक प्रसिद्ध लेखक आहेत रस्किन बॉन्ड. who born in 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mysore, India. Okay, now see, he is from India, means by born he is not from India, but he is adopted by a Indian family. म्हणजे त्यांना एका इंडियन फॅमिलीनं अडॉप्ट केलेलं होतं. The Indian Council for Child Education has recognized his role in his growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehran. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Now see, means for the English literature, for the literature म्हणजे इंग्रजी साहित्यासाठी किंवा साहित्य अकादमी करून त्यांना एक अवॉर्ड जाहीर झाला होता. तो म्हणजे साहित्य अकादमी अवॉर्ड 1992 म्हणजे 1992मध्ये त्यांना साहित्य अकादमी अवॉर्डसुद्धा मिळाला होता. शिवाय त्यांना पद्मभूषण अवॉर्ड 2 वेळा पद्मभूषण अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. नाव लेट वी स्टार्ट द स्टोरी. नथू grumbled to himself as he swept the steps of the Pimpalnagar bank. Now see, Nathu, he is a boy. म्हणजे this story is of a boy. That boy name is Nathu. म्हणजे नथू नावाच्या मुलाची ही स्टोरी आहे. नथू ग्रम्बल्ड म्हणजे तक्रारपणे किंवा नाराजी व्यक्त करत. ओके. शोड ओन्स क्रिटिकल ॲटिट्यूड म्हणजे कंप्लेंट करत किंवा नाराजी व्यक्त करत. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपलनगर बँक. म्हणजे नथू हा जो मुलगा आहे तो पिंपलनगर बँकच्या स्टेप्स म्हणजे पायऱ्यांवरती झाडू मारत जेव्हा होता त्यावेळेस तो स्वतःवरतीच नाराज होता किंवा स्वतःवरची नाराजी तो झाडू मारताना व्यक्त करत होता. ओन बाय सेठ गोविंदराम. मध्ये पिंपलनगर बँक जी होती ती कोणाची होती? सेठ गोविंदराम. म्हणजे त्याचे ओनर कोण होते? सेठ गोविंदराम. ओन्ड बाय म्हणजे कोणाच्या मालकीची? तर सेठ गोविंदराम यांच्या मालकीची. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. ही यूज स्मॉल ब्रूम म्हणजे त्याच्या हातामध्ये एक छोटा झाडू होता. तो झाडू तो हरिडली म्हणजे अगदी घाईघाईने आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने. म्हणजे तो अगदी झाडू जो मनापासून तो झाडायचं काम करत नव्हता. अगदी कसं तरी ओबडधोबड निष्काळजीपणे किंवा घाईने फक्त काम उरकायचं म्हणून तो झाडून करत होता. ॲज द डस्ट आफ्टर रायझिंग इन द क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप. मग त्यामुळे काय व्हायचं? तो जेव्हा झाडूने डस्ट तो झाडायचा पायऱ्यांवरचा तो वरती उडायचा आणि तो वरती उडाल्यानंतर पुन्हा त्या पायऱ्यांवरती जाऊनच बसायचा. म्हणजे त्याच्या झाडण्याचा काही परिणाम होत होता का? नव्हता. का तर तो घाईघाईने कसं तरी झाडत होता त्यामुळे डस्ट वरती उडायचा आणि पुन्हा त्या पायऱ्यांवरती जाऊन बसायचा. डस्ट म्हणजे कचरा किंवा धूळ. As Nathu was banging his pan against a dustbin. म्हणजे यावेळेस पॅन म्हणजे आपण जे डस्ट पॅन म्हणतो त्याला म्हणजे सुपली. ते डस्ट पॅन तो काय करत होता? डस्टबिनवरती आपटत होता. म्हणजे कचरा भरण्याची ती सुपली ती कचऱ्याच्या डब्यावरती तो आपटत होता. सीताराम द वॉशरमॅन्स सन
passed by. Now see, here is another character comes Sitaram. Sitaram is a boy of washerman. म्हणजे वॉशरमॅन म्हणजे धोबी, धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. पास्ट बाय म्हणजे जात होता, मग धोब्याचा मुलगा तिथून जात होता. आता त्या दोघांच्यात काय कॉन्व्हर्सेशन होतं ते पाहूयात. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. डिलिव्हरी राऊंड म्हणजे बघा, इन द मॉर्निंग टाइम वॉशरमॅन गिव्स द क्लोथ टू द वॉट एव्हर द पर्सन्स क्लोथ्स आर देअर. म्हणजे वॉशरमॅनचं सकाळचं वेळेचं काम काय असतं की ज्याचे कपडे आहेत ते त्याच्या घरी नेऊन देणे, हे धोब्याचं काम सकाळचं असतं. मग ते काम कोण करत होतं? त्याचा मुलगा. म्हणजे सीताराम कोणत्या ड्युटीवरती होता? कपडे डिलिव्हर करण्याच्या. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. मग त्याच्याकडे काय होतं? खूप साऱ्या कपड्यांचा ढीग होता की जो त्याने डोक्यावरती आपल्या घेतला होता. बॅलन्स्ड म्हणजे त्याने डोक्यावरती ते ओझं घेऊन तो चालला होता. डोंट रेज सच डस्ट. तो काय बोलला? डोंट रेज सच डस्ट. म्हणजे त्याच्या नथूच्या झाडण्यामुळे जो काही डस्ट उडत होता तो अर्थातच त्याच्या कपड्यांवरती उडला असणार, म्हणून तो काय झाला की डोंट रेज सच डस्ट म्हणजे असा कचरा उडवू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू. असं तो कोणाला बोलाला? नथूला काय बोलला की असा कचरा तू उडवू नकोस. आर यू अनॉइड because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month. Now see, annoyed means वैतागलेला असणे. annoyed means वैतागलेला असणे. मग तो त्याला काय विचारतो? are you annoyed म्हणजे तू वैतागलेला आहेस का? because they are still refusing म्हणजे नकार देणे. because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month. म्हणजे त्याने काहीतरी त्या बँकवाल्यांकडे बोलणी केली असणार की माझी 2 रुपयांनी पर मंथ अशी इन्क्रीमेंट करा. म्हणजे त्याचा जो काही पगार असेल त्याला वाढवून 2 रुपये दर महिन्याला देणे असे त्याने मागणी केली, पण बँकवाल्यांनी त्याला रिफ्यूज केलं म्हणजे नकार दिला. म्हणून तो सीताराम जो आहे तो नथूला विचारतोय की अजून सुद्धा तू वैतागलेला आहेस का? की बिकॉज म्हणजे कारण. तर कारण काय? तर तुला बँकवाल्याने अजून सुद्धा 2 रुपये वाढवून द्यायला नकार दिलाय म्हणून तू वैतागलेला आहेस का? असं तो त्याला विचारतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट म्हणजे मला याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा नाही आहे. विश म्हणजे इच्छा. मला याबद्दल काहीही बोलण्याची इच्छा बिलकुल नाही आहे. कंप्लेंट द स्वीपर बॉय. स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाला मुलगा. स्वीपर म्हणजे झाडू किंवा झाडून काढणे किंवा झाडूवाला. स्वीपर बॉय म्हणजे झाडूवाला मुलगा. तर कंप्लेंट द स्वीपर बॉय म्हणजे तो स्वीपर बॉय अगदी झाडूवाला तो मुलगा होता, तो अगदी कंप्लेंट तक्रार करण्याच्या किंवा तक्रारीच्या स्वरात तो बोलला की मला यावर काहीही बोलायचं नाहीये. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे म्हणजे मला अजून माझा जो वाढवून पगार तर राहिलाच, पण माझा जो रेग्युलरचा पगार आहे तो सुद्धा मला अजून मिळालेला नाही. ॲट दिस इन द 20th of the month. आणि आता महिन्याची 20 तारीख सुद्धा उलटून गेलेली आहे, पण अजून मला मागच्या महिन्याचा पगार मिळालेला नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary? म्हणजे असं कोणाला वाटेल का की बँक एखाद्या पुअर म्हणजे गरीब माणसाची सॅलरी म्हणजे पगार, गरीब माणसाचा पगार बुडवू शकेल असं कोणाला तरी वाटेल का? किंवा कोणाला खरं वाटेल का की बँकेने मला बँकेमध्ये म्हणजे लोकांचा समज काय असतो की बँकेमध्ये भरपूर पैसे आहेत, बट मग तो म्हणून तोचा समज काय झाला की कोणाला तरी खरं वाटेल का की बँकवाले माझा एका गरीब मुलाचा पगार सुद्धा देत नाहीत, याबद्दल कोणाला विश्वास वाटेल का? As soon as I get my money, I am off. म्हणजे तो म्हणतो की जसे मला पैसे माझे मिळतील, माझे कष्टाचे पैसे, माझा पगार जेव्हा मला मिळेल, जसा पगार मला मिळेल तसा मी इथून जाणार आहे. म्हणजे मी काम सोडून जाणार आहे. माझा पगार मला मिळाला की मी काम सोडणार आहे. Not another week. I work in this place. अजून 1 आठवडा सुद्धा मी या जागेवरती आता काम करू शकणार नाही.
and Nathu banged the pan against the dustbin several times. Several time means पुन्हा पुन्हा तो काय करत होता, ती डस्टपॅन जी होती हातामध्ये ती त्या डस्टबिन वरती तो आपटत होता. बॅन म्हणजे आपटणे, बँग आपटणे. Just to emphasize his point and giving himself confidence. एम्फसाइज म्हणजे ड्रॉ अटेन्शन, म्हणजे ठसवण्यासाठी, म्हणजे तो त्याचा मुद्दा त्याला दाखवायचा होता की मी किती चिडलेलो आहे, माझा मुद्दा काय आहे, मी का चिडलोय, मी का रागावलेलो आहे, हे पुढच्यांना दाखवण्यासाठी तो सतत ती आपल्या हातातली जी डस्टपॅन जी होती ती त्या डस्टबिनवरती तो सतत आपटत होता आणि स्वतःलाच कॉन्फिडन्स देत होता की हां मी आता हे सगळ्यांना ऐकून दाखवणार आणि मी इथून पैसे घेऊन निघून जाणार. अशा प्रकारचा तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये इनबिल्ट करत होता, स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आणण्याचा तो प्रयत्न करत होता. वेल आय विश यू लक, म्हणजे तो काय म्हणतो शेवटी की ओके मी तुला तुझ्या ह्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक किंवा तू काय जे पुढं करणार आहेस त्याच्यासाठी तुला मी शुभेच्छा देतो, म्हणजे तुला तुझे पैसे मिळावे, तुला दुसरं काम मिळावं, तू इथून सुखरूप बाहेर पडावास याच्यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. सेड सीताराम. कोण बोलला असं? सीताराम बोलला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू, म्हणजे मी तुझ्यासाठी एक काम शोधेन की जे की तुला सुद्धा परवडेल आणि तुझ्या रोजच्या म्हणजे तुला करता पण येईल आणि तुला परवडेल सुद्धा असं काम मी तुझ्यासाठी नक्की शोधेन, असं कोण बोलतं? सीताराम. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लॉडेड म्हणजे वॉक ठेवली, म्हणजे अगदी जड पावलाने, म्हणजे त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं की तो अगदी गरीब होता, तिथं काम करत होता परंतु त्याला पगार देखील मिळत नव्हता, वाढवून राहिला पण आहे तोही मिळत नव्हता, म्हणून त्याला त्याच्याबद्दल एक थोडीशी मनामध्ये वाईट भावना आली होती, म्हणजे त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं, म्हणून तो तिथून जड अंतःकरणाने तो तिथून किंवा जड पावलाने तिथून तो निघाला. पण त्याला काय सांगितलं की मी तुझ्यासाठी काम नक्की शोधेन. बेअरफूट म्हणजे मोकळ्या पावलाने, अनवाणी. Along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. म्हणजे तो ज्यावेळेस तिथून निघाला त्यावेळेस तो बेअरफूट म्हणजे कसा होता, तो अनवाणी होता, त्याच्या पायात चप्पल नव्हती, तो अनवाणी होता, परंतु तिथून त्याला जाताना त्याच्याबद्दल वाईट वाटत होते, त्यामुळे तो जड पावलांनी परंतु अनवाणीच होता तो, असा ह्यानं तो तिथून निघून चालला. आणि त्याच्या डोक्यावरती जे काही कपड्याचं ओझं होतं त्यामुळे त्याचा डोक्याचा शिवाय शोल्डर म्हणजे खांद्याचा अर्धा भाग जवळजवळ झाकलेलाच होता. कशामुळे? त्या कपड्याच्या गाठोड्यामुळे. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, म्हणजे तो तिथून चौथ्या घरावरती ज्यावेळेस विजिटेड म्हणजे गेला, पोहोचला. कशासाठी गेला असणार आहे? अर्थातच कपडे डिलिव्हर करायला. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. म्हणजे सीतारामने असं ऐकलं, त्या घरात जेव्हा तो कपडे द्यायला गेला तेव्हा तिथं त्यानं ऐकलं, असं त्याच्या कानावरती पडलं की त्या घरातली जी लेडी होती किंवा घरातली जी काही स्त्री होती ती स्त्री असं बोलत होती की मला माझ्या घरामध्ये एक स्वीपर म्हणजे झाडूवाला कामाला हवाय. म्हणजे तिचं बोलणं ह्याच्या कानावरती पडलं की आपल्या घरामध्ये एक झाडूवाला असायला हवा. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, म्हणजे त्यावेळेस त्याने त्याचे कपडे, त्यांच्या घरात जे काही कपडे होते ते कपडे दिले आणि बंडल म्हणजे त्याचं गाठोडं जे होतं ते पुन्हा टाईंग म्हणजे बांधणे, त्याचं गाठोडं तो पुन्हा एकदा बांधायला लागला. ही सेड, आणि तो गाठोडं बांधतच काय बोलला? आय नो अ स्वीपर बॉय, मला एक झाडू मारणारा मुलगा माहिती आहे. हूज लुकिंग फॉर वर्क, आणि तो आता सध्या कामाच्या शोधात सुद्धा आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ, परंतु तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे काम करायला सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव, आणि तो पुढच्या महिन्यापासून कामाला सुरुवात करू शकेल? कारण की तो आता सध्या बँकेसोबत काम करतोय, म्हणजे तो बँकेत झाडू मारण्याचं काम करत आहे, म्हणून तो तुमच्याकडे जरी कामाला लागला तरी नेक्स्ट मंथ पासूनच तो स्टार्ट करू शकेल.
आणि तो बँकेसोबत कामाला आहे, परंतु त्याला का सोडायचे त्यानं हे सुद्धा पुढे सांगितलेलं आहे बघा. नाव बट दे आरंट इवन हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि त्याला बँकेसोबतचं काम का सोडायचं आहे का तर बँकवाले त्याला पगार देत नाहीयेत म्हणून त्याला तिथून ते काम सोडायचं आहे आणि तो दुसऱ्या कामाच्या शोधात आहे. म्हणजे अशी जी काही नथूची संपूर्ण कामाबद्दलची माहिती होती ती सीतारामने त्या मॅडमला दिली. इज दॅट सो म्हणजे ओके असं आहे तर. कोण बोललं सेड मिसेस श्रीवास्तवा. म्हणजे श्रीवास्तवा म्हणजे ज्या मॅडम की ज्या हु इज इन नीड ऑफ अ स्वीपर बॉय. एक मॅडम की ज्या स्वीपर बॉय झाडू मारणाऱ्याच्या शोधात होत्या अशा त्या मॅडमचं नाव काय आहे मिसेस श्रीवास्तवा. सो मिसेस श्रीवास्तवा सेड ओ इज दॅट सो म्हणजे असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. बर असं आहे तर ओके ठीक आहे मग त्याला तू उद्या मला भेटण्यासाठी बोलवू शकतोस. नाव फॉर टुडे वी विल सी till here only. So in the next lecture we will see the next part of our story. Till that time read the story carefully and as well as write down the difficult word with the meaning. Thank you.